आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। घेऊन घ्या। ठीक आहे। मालन, शालन, शालन आमचं चुकलं, आम्हाला माफ करा। डॉक्टर म्हणत होते तेच बरोबर होतं। डॅडी खूप विचार करतात आणि स्वतःला त्रास करून घेत आहेत। हे असंच करत राहिले तर मग त्यांची तब्येत अजूनच बिघडेल। मला पण त्याचंच टेन्शन आलंय, पण आता त्यांनीच सांगितलंय कुणाला सांगू नका, तर काय करायचं बरं? मी नाही ऐकणार डॅडींचं। मला आता त्यांची अवस्था बघवत नाही। मला आत्याला फोन करावाच लागेल। तुम्ही पट्ट्या बदला, मी आत्याला फोन करून आले। तुळजा, हे मागच्या खोलीत देऊ नये। आईंसाठी ना? आता सगळ्यांनी आणले तर सगळ्यांच्या पोटात जाऊ दे ना। माझ्या तेजूसाठी आठवणीनं दे हा जांभळं। मी बघते फोन कुणाचा आहे ते। बघा, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या तेजूला। आता तिचं नाव काढलं आणि तिचाच फोन आहे। हा तेजू, बोल की ग। आत्या, हॅलो हॅलो तेजू। तेजू अगं काय झालं? असा का आवाज येतोय तुझा? तेजू, तेजू रडायला का लागलीयस? वय वय येतो येतो। आत्या, तेजू बरी आहे ना? सूर्या, तेजू ठीक आहे, पण मालकांची तब्येत बरी नाही आहे। काल रात्री अचानक चक्कर आली त्यांना आणि त्याच्यानंतर ताप भरलाय। तेजूने डॉक्टरांनी बोलवून घेतलं, पण काही फरक पडत नाहीये। डॅडी खरंच आजारी असतील का, की परत त्यांची कुठलीही नवीन चाल आहे? डॉक्टर सांगत होते की त्यांनी कसलं तरी टेन्शन घेतलंय आणि ते त्याचाच विचार करतायत, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीत काही सुधार होत नाहीये। अक्का, आपण तिकडे जायला लगेच निघूया का? नाही म्हणजे मालक आजारी आहेत हे कळून बी आपण इथं राहिलो तर ते बरोबर नाही दिसत। माझा तर जीव काळजीने नुसतं खालीवर व्हायला लागलाय आणि त्यात तेजूची तब्येत बी अशी नाजूक आहे। तिच्यावर बी कामाचा ताण पडत असेल। आहो सूर्या, आम्ही निघतो घराकडे जायला। हे बघा, डॅडी इथे येऊन तुमची माफी मागून तुम्हाला मानानं नेत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला कुठंच नाही पाठवणार। सूर्या, अरे माहेर पण हे तोंडी लावण्या इतकंच पुरं असतंय, तरच त्याची चव असते।
आणि मालकासनी बी पश्चाताप झालाय. त्याने तसं दाखवण्याचा प्रयत्न बी केला का नाही. हे बघ, माणसाला एक संधी द्यायला पाहिजे का नाही. अरे खरंच त्यांच्यात बदल झाला असेल. आई, एवढ्या लवकर डॅडी बदलले तसं खरंच वाटतं का ग तुला? हे बघ तुळसा, बदल खरा हाय का नाही माहित नाही मला, पण त्यासनी आता आमची गरज आहे एवढंच कळतंय. आता इथं राहून नाही चालणार. होय सूर्या, मालकासनी जी उपरती व्हायची होती का नाही ती झाली. आता आमचं इथं थांबणं बरोबर नाही. आणि ह बघ, बायच्या जातीनं जास्ती ताणू नाही र. घर असं अडचणीत असताना तर बाहेर राहणं बी बरोबर नाही. अरे सूर्या, जात्याला जर खुट्टी नसेल का नाही तर ती जातो फिरत नाही. तसंच नवरा बायकोचं बी आहे र. नवरा बायकोला एकामेकाशिवाय अर्थ नाही. त्याच्यामुळं आम्हाला जाऊन दे. आणि सूर्या, हे बघ, तेजूने एवढं फोन करून सांगितलंय म्हणजे नक्कीच त्यांची तब्येत बिघडलेली असणार आहे. सूर्या, तुला बी माहित आहे, शत्रूला काय जबाबदारीची एवढी जाणीव नाहीये. तेजू एकटी भांबावून जाईल र. अरे तूच म्हणला होतास ना, जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा घरी परत जा. बघ, आता शब्दाचा मान ठेव. मला माझ्या घरी परत जाऊ दे. सूर्या, सूर्या, अरे बोल की काहीतरी. ठीक आहे आत्या, तुम्ही जावा दोघी. मी आणि तुळजा तुमच्या संग येणार. बघू तरी डॅडींचा आजार कसलाय नक्की. तर झालाय का आणलाय. तेजू डॅडीमध्ये काही सुधारणा दिसेना ग. तू आईला फोन लावला होतास, काय म्हणाली ती? मी पोहोचवलाय निरोप. ती बाकी काय बोलली नाही. कदाचित डॅडींचं हे अचानक कळल्यामुळे तिला धक्का बसला असावा. धक्के तर इथं आम्हाला बसते. काय होऊन बसलं बरं? मला काहीच कळना काय करावं ते. डॅडींची ही अशी अवस्था असताना आईचं घरात असणं गरजेचं होतं ग. बायको, आई येईल ना परत घरी? मी कसं सांगू, मला नाही माहिती. मला नाही वाटत दाजी तिला घरी येऊन देतील म्हणून. पण आई घरी आली नाही तर डॅडींचं काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? नाही, आईला यावंच लागेल. डॅडीनं आयुष्यभर यांचा अपमान करत आलेत, पण तरी त्यांच्याबद्दल यांना किती काळजी आहे बघ ना. डॅडी जर हे समजू शकले असते ना तर यांचं आयुष्य खूप सुंदर झालं असतं रे. बऱ्याच गोष्टी बदलल्या असत्या. मला कधी कधी असं वाटतं की बाईच्या सोशिकपणाला ना सगळे पुरुष गृहीत धरतात, पण ती सोशिक नसते. अरे त्यानं त्याग करत असतात रे आपल्या घरासाठी. तिचं घर जपण्यासाठी तिच्या सगळ्या अपेक्षा, आनंद बाजूला ठेवत असते. पण दुर्दैवाने काही पुरुषांच्याही लक्षातही येत नाही. फार कमी पुरुष बाईचं मन जपू शकतात.